आमचे प्रयत्न थांबवले, कारण आम्हाला असे कळाले की सरांना याहूनही मोठी पदवी मिळाली म्हणून आम्ही आमचे प्रयत्न थांबवले. सरांनी या शाळेसाठी खूप काही केले आहे जे आम्ही शब्दातही व्यक्त करू शकत नाही. सरांनी फक्त 1.5 वर्षातच सर्वांची मनं जिंकली. हे सर्व करणं इतके सोपं नसतं. उद्यापासून सर शाळेत येणार नाहीत, राहील ती फक्त सरांची आठवण. सरांचं आणि आम्हा सर्व मुलींचं नातं एवढं घट्ट झालं होतं की ते बाप लेकीच्या नात्यासारखे झाले होते. सरांनी आमची सहलमध्ये खूप काळजी घेतली की यावर्षी पण आम्हाला सहलला जाण्याची इच्छा होती. शाळेत नवीन आले होते त्यावेळेस त्यांची राहणीमान, शिस्त, कडकपणा पाहून आम्हाला त्यांची खूप भीती वाटत होती. परंतु आता आम्हाला असे वाटत होते की तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात. आम्हाला तुम्ही जशी शिस्त लावली तशी पुढील वाटचालीत येणाऱ्या मुलांना तुम्ही अशी शिस्त लावावी असे आम्हाला वाटते. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केली. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची निवृत्ती राहिली. आपल्या कनिष्ठ सहकार्यातून, सहकार्याच्या भावनातून त्यांनी कितीतरी स्नेहाच्या, आपलेपणाचे नाते निर्माण केले आहे. सरांचा हा स्नेह मला लाभला असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. कुठलीही शाळा, कॉलेज ही दगड विटांच्या इमारत नसते, तर त्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी हे त्या शाळेचा खरा असतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशिवाय शाळेला काही अर्थ नसतो आणि अनुभवांची जागा जगात कष्ट घेऊ शकत नसते. म्हणूनच जेव्हा कुठलेही अनुभवी शिक्षक शाळेला सोडून जातात तेव्हा शाळेचं काही आपल्या सोबत नेत असतात. सरांच्या निवृत्तीनंतर सरांची पोकळी आम्हाला कायम जाणवत राहणार आहे. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे या सदिच्छा व्यक्त करते. आजचा दिवस तुमच्या या कष्टाच्या आणि समर्पणाच्या कौतुकाचा दिवस आहे. सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. मनानं दिलदार, बोलणं दमदार, नेतृत्व शानदार असे आमचे श्री जगन्नाथ सर आहेत.